बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला। ठाकरे बंधूंच्या पॅनलचा बेस्ट पतपेढी निवडणुकीत मोठा पराभव झाला। ठाकरे बंधूंच्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही। ठाकरेंच्या शिवसेनेनं बेस्ट पतपेढीतील सत्ता गमावली। शशांक राव यांचं पॅनल 14 जागा जिंकून पहिल्या क्रमांकावर आलं। प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले। प्रसाद लाड यांच्याही पॅनलला धक्का बसला आणि ठाकरे बंधूंना सुद्धा त्यांच्या पॅनलला सुद्धा धक्का बसला। शशांक राव पॅनल 14 जागांनी विजयी झालं, तर प्रसाद लाड यांचा पॅनल 7 जागी विजयी झाला। पण ठाकरे बंधूंना मात्र बेस्ट पतपेढी निवडणुकीत धक्का बसला। जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही, काय झाले या निवडणुकीत, कशा प्रकारचे निकाल लागले, तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही। पतपेढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही, ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही। लोक एकत्र आले, निवडणुका लढले असतील। ज्या युनियनचे जास्त सदस्य असतात बरं का, तिथे बऱ्याच काळापासून शरदराव यांची हे आहे आणि शरदराव यांचं बहुमत महानगरपालिकेच्या त्या युनियनमध्ये असल्याची माझी माहिती आहे, मला माहीत नाही। त्याच्यामुळे त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त होती। आता कसं वाटतं?